घेतलाय। सुमारे 17,000 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू होती आहे। आणि नमस्कार मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये लवकरच 17,000 पदांची पोलीस भरती सुरू होणार आहे। याची घोषणाही आपल्याला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। तर चला तर पाहूयात ते लाईव्ह काय बोलल्यात। तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती प्रथमच आला असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घंटेचे बटन प्रेस करून घ्यायचं आहे। जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या पोलीस भरतीची तयारी सुरू केली नसेल तर तुम्हाला लगेच तयारीला लागायचं आहे। जर तुम्ही अगोदरपासून पोलीस भरती तयारी करत असाल तर तुम्हाला तुमची तयारी ही दुप्पट करायची आहे, कारण आता ती वेळ आलेली आहे। तर चला तर लाईव्ह पाहूयात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री काय बोललेत। तर चला पाहूयात। यासाठी देखील सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचाही धोका वाढतोय, त्यामुळे महाराष्ट्राला एक सायबर सुरक्षित राज्य बनवण्यासाठी सरकारने 837 कोटींचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय देखील आपल्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस दलाची क्षमता आपण वाढवतोय, तर दुसरीकडे आपण पोलिसांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतोय। नैमित्तिक रजा 12 पासून 20 इतक्या वाढवण्याचा निर्णय आपण घेतला आहे। सुमारे 17,000 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू होती आहे। आणि पोलिसांना बँकांमार्फत घर बांधणीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची जी योजना बंद होती ती पुन्हा आपल्या सरकारने सुरू केलेली आहे। मोटार परिवहन विभागासाठी आस्थापना मंडळं गठीत करण्याचा निर्णय आपण घेतला आहे। नाशिकच्या या प्रशिक्षण केंद्रातही आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस दलातील खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील। शेवटी प्रत्येक जिल्ह्यात एक पोलिसांमध्ये जिद्द आहे, चिकाटी आहे, पोटेन्शियल आहे, टॅलेंट आहे, सगळं आहे। या खेळाडूंना या पोलीस क्रीडा स्पर्धांच्या निमित्तानं चांगलं मैदान मिळतं। आपण हे मैदान जितकं गाजवाल तितकीच चांगली प्रतिमा आपल्याविषयी सामान्य नागरिकांमध्ये निर्माण होईल। आज महाराष्ट्र सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे। उद्योग, शेती, सिंचन, शिक्षण आणि त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातही देशाचं नेतृत्व महाराष्ट्राकडेच येतं।